Kapula. Yes. यानंतर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गौतम आबा माने, त्यानंतर त्यांचा सन्मान खरात मॅडम यांनी करावास मी विनंती करतो. विद्यमान सदस्यांच्या हस्ते संपन्न होईल. मी विनंती करतोय की सन 23-24 मध्ये खरीप हंगामामध्ये काल माळशिरस तालुक्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. काल दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी माळशिरस पंचायत समिती सभागृह येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 2023 ते 2025 या कालावधीतील पीक स्पर्धेतील विजेते शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. तसेच कृषी विभाग आणि संलग्न विभागाच्या 2025 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तालुका कृषी अधिकारी श्री रुपनर यांनी खरीप हंगामाचे नियोजन मांडत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. यावेळी आमदार उत्तमराव जानकर यांनी पदाधिकारी अधिकारी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि खरीप हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन केले. असं बऱ्याच वेळेला होतं आणि ते शेतकऱ्याचा हंगाम आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं. तर आपण सुद्धा चांगल्या रिपोर्टेड कंपनीची क्वालिटीची ISI मार्क असणारी अशा पद्धतीची बियाणं खरेदी केली पाहिजे. तालुक्यामध्ये आपण त्याची उत्पन्न आणि नवीन बाजारामध्ये येणाऱ्या व्हरायटी त्यासाठी सुद्धा दर्पण इथं बांधलेलं आहे. अनेक असे दुकानदार आहेत की बांधापर्यंत जातात आणि त्यांना उत्पन्न काढून दाखवतात. आणि हे केलं पाहिजे. आपण ज्या वेळेला एखाद्या क्षेत्रामध्ये आपण आपला जीव लावतो, जीव ओततो, त्यावेळेला अपयश येत नाही. बरोबर एखाद्याला 20 क्विंटल मका निघते आणि दुसरा शेतकरी मात्र 50 क्विंटल काढतो. शेजारचाच असतो, पण त्याला ती माहिती, ते तंत्रज्ञान, ते बियाणं आणि काय करायचं आहे हे व्यवस्थितपणानं सांगितलं की मग तो पुरस्कार प्राप्त शेतकरी ठरतो. हे सुद्धा आपण केलं पाहिजे. जीव तोडून केली कोणती गोष्ट की होऊ शकते. मी सांगितलं होतं की आंब्याची झाडं लावायचे. मी ठरवलं की बाबा आपण गळापूर मधून सुरू करू. त्या ठिकाणी आपणच पहिल्यांदा 50,000 झाडाची लागवड करू. त्या पद्धतीनं रणवरे साहेब असतील, मोहिते साहेब असतील, हे माझ्या घरी आले नाहीत गरुडवरती. असा दिवस गेला, बरोबर का? मग सुट्टीचा दिवस असो, कोणताही दिवस असो, मग इतकी किचकट प्रोसेस आहे, इतकं त्रासाचं काम आहे. कारण त्याला फार्मर ID पासून पाक लास्ट जिओ टॅगिंग पर्यंत, वरकोड काढेपर्यंत, जॉब कार्डापासून त्याच्या शेतामध्ये झाड लावेपर्यंत अनेक अडचणी आहेत.
पण यांनी त्यावर मात करून 1000 शेतकऱ्यांना झाडं तर मिळतीलच मिळतील, पण 40-50 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन कागदपत्र गोळा करून अनेक प्रकारच्या अडचणीला तोंड देऊन त्यांनी हे काम केलं. कारण माझा तगादा होता आणि त्यामुळं काय झालं की वेळापूरचं चित्र बदललं. राज्य सरकारने त्याची नोंद घेतली, ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला, माझ्याकडून सोडवण्याचा याला यांनी जीव तोडून त्यामध्ये आपलं योगदान दिलं. नुसतं पगारापुरतीच नोकरी असं नाही, त्याही पलीकडे जाऊन आपल्याला चांगलं काहीतरी करता येऊ शकतं. याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये तो भाव, ती भावना तुमच्या निर्माण झाली पाहिजे. पगार तर नोकरीला लागलाय, कायमस्वरूपी मिळणारच आहे, पण एक आनंद आहे, एक आपण जीवनामध्ये काहीतरी केलेला आहे. मनामध्ये सुद्धा पगार आपण घेतोय त्यापेक्षाही चांगलं काम करतोय याचं समाधान आपल्यालाही राहतं. नोकरी करणं आणि नोकरीमध्ये नुसतंच त्या गावाला जाऊन येणं, ग्रामपंचायत मध्ये बसणं म्हणजे काम नाही. किंवा तिथली 10वी शेतकरी निवडली पाहिजे, त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे. अनेक आपल्या तालुक्यामध्ये केळीची पिकं आहेत, त्यांना सुद्धा या अनेक शासनाच्या योजना आहेत. आपण त्याच्या पार गेल्याशिवाय, मी 2007 ला सरपंच झालो, मी ठरवलं त्यावेळी मोहिते पाटील आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये होतो आणि विजयदादा ग्रामीण विकास मंत्री होते. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला निधी मिळणार नाही, मग आपल्याला सोयीचं काय, सोपं काय, तर मी ग्रामीण रोजगार हमी मधून अनेक प्रकारची कामं करता येतात हे माझ्या लक्षामध्ये आलं. मग सगळे ग्रामसेवक होते, एकही ग्रामसेवक एकाही गावामध्ये 1 रुपयाचं काम करायचं तर आपल्या पाठीमागे चौकशी लागेल आणि आपण करायचं नाही. मी एकदम नवीन या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून आलेला मुलगा होता, त्याला कसलंही नॉलेज नव्हतं, सय्यद म्हणून त्याला बरोबर घेतलं आणि त्याला माझ्या गावाला नेमणूक करून घेतली. तो इतका ब्रिलियंट होता की त्याला सांगितलं आपल्याला रोजगार हमीमधून काम करायचं आहे. 4,70,00,000 रुपयाची कामं मी वेळापूरमध्ये केली. आपण ठरवल्यावर लागू द्या चौकशी, काय व्हायचं ते होऊ द्या, पण आपल्याला काम करायचं आहे हे जोपर्यंत मनामध्ये येत नाही तोपर्यंत काम होऊ शकत नाही. म्हणून नुसतीच औपचारिक मिटिंग नाही, प्रत्येक आमदाराने घ्यावी हा संकेत आहे, पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला काही ना काहीतरी अनेक खत दुकानदारांनी, या ठिकाणी बरेचसे दुकानदार आहेत, बी बियाण्याचे दुकानदार आहेत, तर यांनी शेतकऱ्याला हे कशा प्रकारचं बियाणं आहे आणि त्याची जबाबदारी घेऊन तू लाव, तू अशा पद्धतीने याला ट्रीटमेंट दे, इतके दिवसानंतर हा डोस दे, हे केल्यानंतर हे होऊ शकतं आणि याचं उत्पादन दुपटीनं होऊ शकतं. अनेक शेतकरी काय जण 30 टन ऊस काढतात. मी साखर कारखान्याचे अहवाल माझ्याकडे येतात त्यावेळेला म्हणजे तालुक्यातल्या सगळ्या 35, 32, 38 म्हणजे श्रीपूर कारखान्याचा तेवढा 38 टनाचा अवरेज आहे, पण 100 टन 90 टन काढणारे अनेक शेतकरी आहेत. पण आपण करतच नाही, त्या पलीकडे जातच नाही, तर आपल्याला त्याचा नफा होणार नाही, आपली प्रगती होणार नाही, आपल्याला विकासाची दारं खुली होणार नाही आणि म्हणून मग येणारी पुढची पिढी या शेतीमध्ये येत नाही. आपल्याला या शेतीवरती अवलंबून राहायची कुणाची तयारी नाही. काही थोडीशी गाव आहेत 4-2 ही सोडली तर तालुक्यामधली जी अवस्था आहे ही शेतीमधली निराशाजनक आहे. ही अवस्था जर आपल्याला आशादायक करायची असेल म्हणजे निराशादायक पाणी असणाऱ्यांची आहे आणि वरच्याही दुष्काळी 22 गावांची आहे, कारण त्यांना पाणी नाही म्हणून आहे आणि या भागाला पाणी असूनही आहे की पुढच्या पिढीचा कष्ट करण्याची तयारीच नाही.
आणि याला कारण आहे की हे कृषी खातं आणि हे दुकानदार या दोघांनी जर जबाबदारी स्वीकारली की शेती चांगली उत्पन्न देणारी आहे, ही सदान आणि आपल्याला समृद्ध चांगल्या बंगल्यामध्ये राहायला देऊ शकते, चारचाकी गाडी आपल्या दारामध्ये येऊ शकते, अशा पद्धतीने जे जे शेतकरी आहेत जे पाठीमागे पडलेले आहेत, काही भागामधले 10-5 गावामधले अनेक पटीने पुढे आहे, पण काही भागामध्ये अनेक वेळेला त्याचं भांडवल नाही, बँका कर्ज देत नाही, वेळेमध्ये हे होत नाही. आता पूर्वीसारखं सावकाराचं वगैरे राहिलं नाही. पण या आता मी बँकांची मीटिंग घेतलेली आहे, सगळे बँकेचे अधिकारी 42 शाखा प्रमुख यांनाही बोलवलेलं आहे की शेतकऱ्यांना या खरीप हंगामामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्ज कमी पडू देता कामा नये. मग त्याचं सिबिल खराब असू द्या, सिबिलचा स्कोर 0 असू द्या किंवा त्याचा 1000 असू द्या, त्याला हे कर्ज शेतीसाठी दिलंच पाहिजे. ही शासनानं ज्या अटी घातलेल्या होत्या त्या सगळ्या रिलीज करण्यात आलेल्या. आणि हे मी विधानसभेमध्ये सुद्धा मांडतो की याला कुणीतरी मनावर घेऊन केलं पाहिजे. आता शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये विजेचा तालुक्यामध्ये जवळजवळ खेळखंडोबा झाल्यासारखा आहे. शेतकऱ्यांना वीज म्हणजे शेतीसाठी आणि घरगुती वापरासाठी दोन्हीसाठी प्रचंड जे संकट या उन्हाळ्यामध्ये मी पाहतोय, कारण रेग्युलरपणानं लाईटच नाही. त्यांची मीटिंग 1-2 दिवसामध्ये घेऊन सातत्यानं या उन्हाळा हा अतिशय संकटाचा आहे. प्रत्येक जण इथं सुद्धा पंखे असून सुद्धा रोमालानं यानं म्हणजे किती उकाडा आहे, कसं बिगर लाईटचं कसं बसू, इथं तर लाईट आहे, म्हणजे ही अवस्था आहे. म्हणून आपण मी तालुक्याचा आमदार म्हणून या सगळ्यामध्ये लाईट असेल, वीज असेल, पाणी असेल आणि तुमच्या शेतकऱ्यांच्या पिकासाठी जे जे लागणार आहे ते करण्यासाठी आणि या ठिकाणी पंचायत समितीमध्ये ज्या वेळेला जी माणसं येतात, तुम्ही सगळे अधिकारी कोणतेही काम त्याचं, कारण या गावगाड्यामधली प्रमुख संस्था आहे. या ठिकाणी काम करणारी माणसं ही सगळी पॉझिटिव्ह, सगळे तरुण आहेत. इथं कुणी असं तुम्हाला सगळी माणसं सहकार्य करणारे, सगळे पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती सगळे. आणि तुम्हाला या ठिकाणी येत असताना त्याचं घरकुल असेल, जे छोटे छोट्या घटक आहे, जो त्या कारणासाठी ज्या ठिकाणी येतो त्याला हेलपाटे न लावणं, तात्काळ आल्याबरोबर काम कसं होत आहे, याला पुन्हा काही येता येऊ नये, आल्याबरोबर याचं काम कसं होईल, आणि याला काम झाल्याशिवाय सोडायचं नाही. मी खरोखर माझ्याकडे ज्या वेळेला बंगल्यामध्ये माणूस येतो किंवा कुठेही भेटतो त्यावेळेला मी ठरवलेलं असतं याला काम झाल्याशिवाय याला सोडायचं नाही. मग 12 तास लागू द्या, जे काम होण्यासारखं आहे ते करून टाकायचं, जे काम 4-8 दिवसानं होण्यासारखं आहे ते झाल्यावर त्याला फोन करून सांगायचं. आणि 99% कामं होण्यासारखीच असतात, तीच कामं आपल्याकडे लोक घेऊन येत असतात. आणि आपल्याला तर पगार देऊन ठेवलेला आहे, आपली ती भावना असली पाहिजे, आपल्यामध्ये तो भाव असला पाहिजे. आणि म्हणून हे टीमवर्क आहे. यामध्ये पदाधिकारी असतील, त्याबरोबर तुम्ही सगळे सरकारी कर्मचारी असतील, तुम्ही एकमेकांच्या हातामध्ये हात घालून या तालुक्यामधल्या कुठल्याही माणसाला हेलपाटे लावता कामा नये. कोणत्याही आता त्या सगळ्या कामासाठी गटर बांधायच तुमच्याकडे यावं लागतंय, अंगणवाडी बांधायच तुमच्याकडे यावं लागतंय, गावातलं कोणतंही काम करत असताना इथं यावं लागतं. ते आल्यानंतर ते दर्जेदार कसं होईल, झालेलं आहे का, चांगल्या पद्धतीचं आहे का, आणि केलं गेलंय का, कुणी मग त्यामध्ये हस्तक्षेप आमदारांनी करू द्या, दर्जेदार नसेल तर त्याला बिल देता कामा नये, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि या जबाबदाऱ्या आपण सगळ्यांनी एकमेकांनी घेतल्या तर आपल्याला अनेक पटीनं पुढे जाता येईल. फक्त दिखाव्यासाठी काम न करता किंवा इथं बैठक आहे म्हणून आता आम्हाला पगार आहे यावंच लागतंय किंवा दुकानदार आहे म्हणून आम्हाला यावंच लागतंय, या उद्देशानं या ठिकाणची भावना न ठेवता आपण सगळे मिळून काम करूया.
लोकांच्या उपयोगाला पडूया आणि आपला आनंद सुद्धा 100 पटीनं वाढवूया आणि तोच खरा आपल्यासाठी जीवनामध्ये, कारण शॉर्ट आहे, कुणाला 60 70 80, आता काही 100 150 कुणाला नाही, छोटा पिरियड आहे 60 70 वर्षाचा. आणि या पिरियड मध्ये आपण सगळ्यांनी जे चांगलं केलं तर आपल्याला सुद्धा त्याची बेनिफिट 100 पटीने मिळतात. आणि म्हणून तुम्ही पदाधिकारी असतील या पंचायत समितीचे सगळे आणि तुम्ही अधिकारी सगळ्या कृषी खात्याचे, पंचायत समितीचे, आपण हातात हात घालून काम करूया एवढंच या प्रसंगाने सांगतो. आणि पुन्हा एकदा कृषी खात्याचं मी अभिनंदन करतो की काय का होईना, काय का लोकांनी चांगल्या पद्धतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे, त्याचा आदर्श बाकीच्याही सगळ्यांनी घ्या. आणि त्या गावामध्ये आपल्याला जी 10 लाख झाडं लावायची आहे हे काय वाया जाणारं काम नाही. आता मी सुद्धा बघितलं जवळजवळ तालुक्यामध्ये 15,000 हेक्टरवरती आज आंब्याची लागवड आहे. आपण अजून समजा क्षेत्र नाही मिळालं, बांधावरची करूया, वेगवेगळी गावं निवडा, त्यामध्ये करंज लावा, चिकू लावा, वडेल लावा, इडी बाबळ काढून टाका. ठरवूया आपण 1-2 महिन्यांनी 4 महिन्यांनी की तालुक्यातली इडी बाबळ हद्दपार करायची आहे, गावागावामधली पडकी घरं हद्दपार करायची आहे. जर ठरवलं तर होऊ शकतात. ती जोकरवाडी का जाकरवाडी कुठलं ते का गाव बीडीओ साहेब आदर्श गाव आहे ते जाकरवाडी कुठलं तरी आहे की आता यावर्षी पुरस्कार मिळालेला. तिथे ट्रिप काढून या, जाऊन या, बघून या काय केलंय काय नाही. पहिल्यांदा 5 गावं घेऊ, गावामध्ये गडगड ठेवायचं नाही, दगड ठेवायचं नाही, येड्या बाबळी ठेवायचं नाही. आणि त्या गावामध्ये 5,000 झाड, 2 माणसं नेमा तुम्हाला बिहार पॅटर्नमध्ये आहेत ना. हा आडाची वाडी घ्या ना, प्रत्येक वर्षी किंवा 6 महिन्याला 5-5 गावं घ्या, काय अडचण आहे. सभापती ती दुरुस्त करायचं, सगळं काढायचं, त्या गावामध्ये थांबायचं, झोपायचं सुद्धा आम्हाला बोलवा, जेवायचं तिथेच. ज्या वेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला गावात सुद्धा पहिल्यांदा ते दगडाला हात लावू देत नाही, पण हळूहळू ती येड्याबाबळीला हात लावू देत नाही, कारण ती शान होईल ना. आम्ही जायला लावणार नाही. तुझ्या दारात इडी बाबळत त्यांना गुरुबाल दर त्याला सावली नसते काय नसते, पण त्याला ती खुटी म्हणून वापर करते. तर अशा पद्धतीने पंचायत समितीने सुद्धा नवीन उपक्रम, मला कौतुक करायचंय ऍडव्होकेट प्रवीण वाघमोडे, तिन्ही गावामध्ये सुरुवात केलेली आहे. त्यांच्यासाठी अभिनंदनाचे खरोखर सगळं स्वच्छ केलं. कसं आहे, मनामध्ये आलं तर तुम्ही आता प्रणिता बालकेनी हे घेतलं, तुम्ही पहिलं पंढरपुरात आता परवा गेल्यानंतर त्याचं चित्र बदललंय का नाही. आणि एवढं मोठं गाव स्वच्छ करायचं, कारण ती काय स्वच्छता अस्वच्छता अच्छी नव्हती, ती किमान 10-15 वर्षापूर्वीची होती. दगड पडलेली, कचरा पडलेला, ढेगारे तसेच, उकरडे त्या पद्धतीनं सगळे अनेक ठिकाणी त्या तुळशीबागेच्या पाठीमाग सहित सगळी घाण. पण आता त्याचं कोणाच्या तरी मनामध्ये आलं तर ते चित्र बदललं जातं. म्हणून वाघमोडे वकील आणि त्यांच्या गावामध्ये ते सकाळी 6ला असतात, आता सगळ्या गावाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही सुद्धा 1 लाख झाडं लावा, तुम्हाला सगळी झाडं फुकट मी देतो. अनेक संस्था आहेत फुकट, म्हणजे मी काय स्वतः देत नाही, पण अनेक संस्था आहेत अशा की तुम्हाला झाडं देणारी. मी सरपंच होतो त्यावेळी मी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 4 बायका कायमस्वरूपी कामाला ठेवल्या होत्या. आणि आमच्या पाण्याच्या टँकवरती, वेळापूरचे कोणी असतील तर त्यांना माहिती आहे की दरवर्षी मी कर्जाची झाडं साधारणपणे 3 वर्षामध्ये 3.5 वर्षामध्ये अशी सलग 1 लाख झाडं तयार करायचं आणि लोकांना वाटायचं. पुन्हा आंब्याची तयार करायला लागलो, माझा वाढदिवस बघून वाटायचो, असंही ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये वाटायचो, वसुंधरा कार्यक्रम मध्ये वाटायचो, अनेक गावांमध्ये. तर असे सुद्धा अनेक झाडासाठी म्हणजे इतक्या संस्था आहेत की तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. म्हणून आपण सगळेजण मिळून जिथं अडकाल, जिथं अडचण पडेल तिथं मला फोन करा, सांगा.
आपण पुढे जाऊया, काम करूया, सगळे मिळून करूया, एवढंच या प्रसंगाने सांगतो. आणि तुम्ही आणि आम्ही वेगळं किंवा पदाधिकारी आणि तुमच्यामध्ये अंतर असता कामा नये. कुणी आमदारही असू द्या की आपल्या मधलं अंतर हे काम न करण्याचा ते आडकाठी बनू शकतं. आपल्यामध्ये अंतर असता कामा नये. मी सामान्यच आहे असं बघा, अरे कोणत्याही हक्कानं सांगा की हे करायचं आहे, हे करायचं ठरवलेलं आहे. मग 1000 शेतकरी नवीन घडवायचे ठरवले की त्याचं उत्पन्न दुपटीनं वाढवायचं, गावं स्वच्छ करायची, सगळ्या येड्याबाबडी काढायची आणि त्या ठिकाणी फळाची झाडं लावायची, कर्जाची झाडं लावायची, सावलीची झाडं लावायची. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. निश्चितपणानं येणाऱ्या खरीप म्हणजे पावसाळा हंगाम यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये खतं बी बियाणं हे शेतकऱ्यांना कमी पडू देऊ नका. आणि ज्या ठिकाणी कधी अडचण पडेल त्या ठिकाणी नक्की हक्कानं मला सांगा, एवढा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.